आज मी तुम्हाला छोले भटुरेची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी आपण आधी भटुरेचं पीठ मळून घेऊ. भटुरेसाठी मी बघा इथं 3 वाटी मैदा घेतलेला आहे. हे खायचा सोडा घेतलेला आहे, अगदी चिमूटभरच घ्यायचा आहे. रवा 2 वाट्या घ्यायचा, 2 चमचे घ्यायचा आहे. अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर. दही अर्धी वाटी घ्यायचे. हे सगळं ह्याच्यात टाकून आधी पीठ मळून घ्या. थोडं सैलसरच पीठ मळायचं. आता मी सगळं मिक्स करते. याच्यात रवा, सोडा, साखर, मीठ आणि हे दही, थोडंसं तेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. असं मळून घ्यायचं. दाबून दाबून मळायचं आणि चांगला गोळा करायचा. असा पिठाचा उंडा झालेला आहे. हा गोळा करून मी आता एका पातेल्यात ठेवते. कमीत कमी अर्धा तास तरी त्याला भिजून द्यायचं. म्हणून मी आधी सगळ्यात मळून घेतला. आता आपण छोल्याची तयारी करून घेऊ. जर तुम्हाला वेळ असेल तर 2 तास आधी मळून ठेवलं तर अजूनच चांगलं. पण आता मला वेळ नाही म्हणून मी अर्धा तासच भिजवणार आहे. म्हणजे बाकीचे छोले होईपर्यंत तोपर्यंत भिजते, तोपर्यंत अर्धा तास होतोय. असं उंडा म्हणून मी अर्धा तास भिजत ठेवला. आता आपण छोले शिजून घेऊयात. आपण छोले मी जवळजवळ 200 ग्राम छोले घेतलेले. त्याच्यात हा एक बटाटा टाकायचा धुतलेला, एक विलायची, मसाला वेलची 1, हिरवी विलायची 2, दालचिनी 2, तमालपत्र, पाव चमचा मीठ आणि हे टाकून 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि 1 शिट्टी बारीक गॅसवर अशा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे छोले छान शिजते. थोडी हळद टाकायची त्याच्यात. आता आपले छोले शिजून झालेले आहेत. कसे शिजतात मला. तो एक बटाटा आपण तो बाजूला घेतला आहे. तो त्याच्यात रेंगसून टाकणारे बारीक करून, म्हणजे भाजी चांगली घट्ट होईल, ग्रेव्ही चांगला भाजी. मग त्याच्यानंतर बघा एक कांदा, 2 मोठ्या आकाराचे मिडियम आकाराचे कांदे मिक्सरला मी बारीक करून घेतलेले. हे टॉमॅटोची पेस्ट आहे. त्याच्यातच मी आलं लसूण पण टाकून घेतलेले. धने जिरे पावडर आहे, मीठ आहे आणि छोले मसाल्याची पुडी आहे. लाल तिखट आहे, लाल तिखट 2 चमचे. हे एवढं सगळं आता ह्या छोल्यासाठी साहित्य लागणार आहे. आता आपण छोल्याची तयारी करून घेऊ. गॅस चालू केला आहे. कढईत तेल टाकलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये पहिला कांदा घालून घेऊ. तेल तापलं की त्यात कांद्याची पेस्ट टाकून घेऊया. चांगला लाल होईपर्यंत परतायचा. कांदा परतत आलं थोडं कमी होतं बघा. कांदा परतला तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे कांदा परतणार नाही. 5 मिनिट झालं मी कांदा परतला आहे. आता हे टॉमॅटोची आणि आलं लसूणची पेस्ट त्याच्यात टाकायची. ती पण चांगली परतून द्यायची. थोडं मीठ टाकायचं म्हणजे मग वाटण चांगलं परतलं जाईल. मीठ आपण छोले शिजवताना पण टाकले, त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ टाकायचं. धने जिरे पावडर, लाल तिखट,
मसाला करपून नाही म्हणून मिक्सरचं भांडं धुतलेलं तेच पाणी टोमॅटोतून कांद्याचं ते त्याच्यात थोडं टाकायचं आणि मसाला चांगला परतून द्यायचा. त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं चांगलं. थोडं बारीक गॅस करून झाकण ठेवायचं पाहिजे तर. साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. अजून चांगलं परतून घेऊ आपण. भाजी छान लागते. थोडं आता झाकण ठेवून 5-1 मिनटं बारीक गॅसवर परतून घेऊ मसाला. बघा मसाल्याला कसं तेल सुटलं, परतून घ्यायचं चांगलं. तो बटाटा मी मगाशी ठेवलेला बघा, तो असं स्मॅश करून घेतला. मसाला चांगला तेल सुटलाय, त्याच्यात आता ते छोलं टाकून घ्यायचे. हा स्मॅश केलेला बटाटा त्याच्यात टाकायचा. ते बटाट्याचं धुतलेलं पाणी, ते छोल्याचं पण धुतलेलं पाणी बघा. असं एवढी पातळ करायची, ते बटाटे वाळती नंतर एवढी बरोबर होईल ते. आता त्याला उकळी येऊन द्यायची, जरा उकळून द्यायची. 7-8 मिनटं उकळी आली ना की 7 मिनटं तरी ठेवायची. भाजीला बघा उकळी आली, त्याच्यात आपण आज छोले मसाले 1 पुडी टाकून घेऊया. तोपर्यंत आपण जिरा राईस तयार करू. जिरा राईससाठी मी अर्धा तास हा कप भरून ते 1 वाटी तांदूळ भिजत घालून ठेवले ते अर्धा तास आधीच. आता त्यासाठी लागणारं साहित्य काय, 1 वाटी तांदूळ, 2-3 लवंगा, 2-3 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा, मसाला वेलची, 2 हिरव्या मिरची आणि 1 चमचा जिरं, मीठ. गॅस चालू केला आहे मी. त्याच्यात आपण एक तूप टाकू. 2 चमचे तूप टाकूयात. जिरी, लवंग, मिरी, दालचिनी ते टाकूयात. तमालपत्र टाकूयात. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ते 1.5 वाटी भरून पाणी टाकूयात. मीठ टाकूया. उकळी आली की मग ते तांदूळ त्याच्यात टाकून द्यायचे आणि 1 शिट्टी करून द्यायची. पाण्याला उकळी आली त्याच्यातले भिजवलेले तांदूळ पाणी सगळं काढून त्यात तांदूळ टाकून द्यायचे सगळे आणि 1 शिट्टी करून द्यायची. भाजी झाली आता, ते अजून थंड झाली की अजून घट्ट होईल. आता आपण गॅस बंद करून त्याच्यावर तडका टाकणार आहे. तडक्यासाठी तयारी बघा, पॅन गरम केला आहे, त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आहे. 3 मिरच्या मी अशा चिरून घेतलेल्या आहेत, ते त्याच्यात टाकायच्या. चिरून घ्यायच्या म्हणजे ते तडतड होणार नाही. थोडंसं अजून तूप टाकूयात. आणि 1 चमचा किसलेलं आलं टाकायचं. आणि मग ह्याच्यात हा तडका टाकून द्यायचा. झाली भाजी. पीठ आता भिजून 1-1.5 तास होऊन गेलं बघा कसं पीठ भिजलं. आता आपण
भटुऱ्याची तयारी करून घेऊया. आता थोडंसं तेल टाकून मळून घेऊ. चांगलं दिसलं. आता आपण भटुऱ्याची तयारी करून घेणार आहे. भटुऱ्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलेलं आहे. आता भटुऱ्याला खाली तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही. तो एक करेपर्यंत एक लाटून होतो. लगेच घ्यायचे. मी असे उंडे करून घेतले गाडीने पटपट होतात. तोपर्यंत तेवढं येईपर्यंत दुसरा लाटून होतो. चांगलं लालवून द्यायचं. दुसरा लाटून झाला तोपर्यंत एक बाजू पलटायची.